झी 24 तास एक पाऊल पुढे। तर एकीकडे राधाच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण आलेले तर दुसरीकडे मात्र रत्नपारखींच्या घरामध्ये सध्या काळजीचं वातावरण आहे। गायत्री, तुला आता पहिल्याच भेटीत कळलं असेल ना की काकू तुझ्याशी कसं वागू शकते ते। आता त्याचा विचारच करावासा वाटत नाहीये खरंच। म्हणजे या घरात मला सगळी नाती मिळाली। काकू आजीच्या येण्याने गायत्री खुश झाली आहे। सासूरवास होण्यापेक्षा सासूचं नातं आपल्याला मिळणार हे खूप मोठं असल्याचं गायत्रीचं म्हणणं आहे। ते मिळालं। प्लीज प्लीज गायत्री, मला ना काहीतरी कळेल असं बोल। आधीच मी खूप कन्फ्यूज झालोय। तुमच्या काकू या माझ्या कोण आहेत? आता माझी काकू ती तुझी सासू। मला सासू मिळाली। मी त्यातनं एक अशी छान गोष्ट शोधून काढली की जे नातं मला कधी मिळेल असं वाटलं नव्हतं, ते मला माझ्या सासूचं नातं मला मिळालंय त्यांच्या रूपाने। त्यामुळे मी ते एन्जॉय करणार की मलाही आवडतंय त्यांची सून बनणं। मग त्यांच्या अपेक्षा काय असतील माझ्याकडून त्या मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन। जशी गायत्री उत्तम सासू आहे तशीच ती उत्तम सून आहे असं त्यांनी म्हटलं पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करेन। मग काकू म्हणू तर दुसरीकडे काकू आजी मात्र गायत्रीचा पुरेपूर सासूरवास करायला सज्ज झाली आहे। विनायकची बायको आहे म्हणजे त्यांची काकू म्हणजे माझ्या पण काकूच ना। नाही, काकू म्हटलं काय किंवा सासूबाई म्हटलं काय, नातं तर जोडलं गेलंच आहे ना आपलं त्यांच्यामुळे। ते मला काही माहित नाही। त्या मीरानं तुला बबड्याच्या गळ्यात आणून बांधली आहे म्हणून काय झालं? माझी खरी सून माझी शांतीच आहे। तिची जागा तू कधीच घेऊ शकणार नाही, समजलं? वा वा वा, अशी नाटकं जमतात का तुला? तरी म्हटलं माझा बबड्या तुझ्या नादाला लागून का फसला ते। पण मी तुझ्यासारख्या नाटकी बायकांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे काढून कधीच फेकले तो। मला कमी समजू नकोस आणि रडण्या बिडण्याची नाटकं माझ्या समोर करायची नाही, सांगून ठेवते। चल निघ। तिला वटणीवर आणण्याचा प्रयत्न करत असते आणि नंतर मला वाटतं की पुढे गंमत आहे या सासू सुनेंच्या नात्यातली। तर ती मी सांगण्याऐवजी जे मला सासू हवी हे तिच्या सुना म्हणत होत्या, तर आता ती सून असं म्हणेल की मला सासू हवी। म्हटलं उद्याच्या एकादशीला राहिलेली कामं पूर्ण करता येतात, पापातून मुक्त होता येतं। आणि नुसतीच सज्ज झालेली नाही तर काकू आजीने तशी पावलंही उचलायला सुरुवात केली आहे। मला बबड्या, उद्या शांतीचं अपूर्ण व्रत पूर्ण करायला लागणार बाबा। माझ्या आधीची जी सून होती म्हणजे जी वारलेली असते म्हणजे त्यांच्या मुलांची आई, तर ती व्रत वैकल्य वगैरे करायची, तर ती 1000 दिवे लावायची, 1000 दिव्यांचं व्रत करायची। तर मग ते 1000 दिवे तू लावून दाखव मला। तर वाती वळवून, स्वतः वाती वळवून त्या 1000 दिवे एका रात्रीमध्ये उभे करायचे, हे कठीण तसं व्रत आहे। पण मग ती सांगते की हे मुलांच्या कल्याणासाठी आणि ती करायची। तर तू जर खरंच तिची जागा घ्यायला आलेली आहेस तर हे करून दाखव। त्यामुळे आता गायत्री काकू आजीचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होणार का? अभिलाषा आणि कॅश गायत्रीच्या मार्गात काही अडचणी तर निर्माण करणार नाहीत ना? हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे। 1000 दिव्यांचं व्रत जमेल का हिला? झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।